सुधीर चोर वाटा उणीवा सांगायच्या हा त्याचा अर्थ आहे. आपला अधिकार आहे आणि आपण तर इतक्या वेगाने कायदे मंजूर करतो चर्चा न करता त्याचा मला एक अभिमान आहे. सुधीर भाऊंनी जे पहिले सजेशन दिलं ते सजेशन एकदम अमान्य. याचं कारण त्या सजेशनचा अर्थ असा आहे की चोरी वाढून राहिली म्हणून चोरी कशी बंद करायची याकरता चोरांची समिती तयार करा. अशी समिती अंधेर नगरी चौपट राजामध्येच तयार होऊ शकते, ती या राज्यात तयार होऊ शकत नाही. खरं तर 2005 मध्ये या विषयावर जेव्हा हा प्रश्न उपस्थित झाला, मला वाटतं की 2-3 वर्षात हा प्रश्न सुटला असावा, पण 2026 मध्ये सुद्धा हाच प्रश्न येतोय. माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझा साधा प्रश्न आहे की मंत्रालयात बसणारे विधी तज्ज्ञ कायदे बनवल्यावर सुद्धा त्याच्यामध्ये उणिवा शोधणारे, त्याच्यामधून वाट काढणारे लोक आहे, तर आता पुढचा कायदा करणाऱ्यांना त्यांचीच एक समिती केली जाईल का? प्रश्न 1. नंबर 2 म्हणजे उणिवा चोर वाटा ते सांगतील. नंबर 2 सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन आपण या कायद्याच्या संदर्भात आतापर्यंत 5दा पराभूत झालो. तर मग माझा दुसरा प्रश्न आहे की सुप्रीम कोर्टचे जे रिटायर्ड जज आहे त्यांना मानधन म्हणून 1-1 कोटी रुपये देऊन त्यांच्याकडूनच कायदा केला जाईल का? म्हणजे पुन्हा हा कायदा तोडण्याची हिंमत कोणी करणार नाही, चोर वाटा काढणार नाही, उणिवा शोधणार नाही. थोडंसं मला हे रेकॉर्डवरती घेता येईल का याचा विचार करायला लागेल. कारण डिव्हिजन ऑफ पॉवर खाली कायदे करायचा अधिकार हा फक्त आणि फक्त या विधिमंडळाला आहे. त्यामुळे या सभागृहाचे अधिकार कुठे शिथिल होतील, त्याच्यावर कुठे गदा येईल असं वक्तव्य कोणी करू नये. आपण त्या शब्दाचा अन्वय त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊ. हा, मार्गदर्शन. नाही करायचं. सुधीर चोर वाटा उणीवा सांगायच्या हा त्याचा अर्थ आहे. आपला अधिकार आहे आणि आपण तर इतक्या वेगाने कायदे मंजूर करतो चर्चा न करता त्याचा मला एक अभिमान आहे. सुधीर भाऊंनी जे पहिले सजेशन दिलं ते सजेशन एकदम अमान्य. याचं कारण त्या सजेशनचा अर्थ असा आहे की चोरी वाढून राहिली म्हणून चोरी कशी बंद करायची याकरता चोरांची समिती तयार करा. अशी समिती अंधेर नगरी चौपट राजामध्येच तयार होऊ शकते, ती या राज्यात तयार होऊ शकत नाही. दुसरं जे सजेशन त्यांनी केलं आहे त्यात कायदेतज्ञांचा आपण मदत घेऊ. पण सुधीर भाऊ, शेवटी जो आपण कायदा केला तो आपण सुप्रीम कोर्टात टिकवलेला आहे. त्यामुळे आता कायदा नाही अशी परिस्थिती नाही आहे, तो कायदा टिकलेला आहे. आता त्यातनं त्यांनी पळवाटी काढली आहे की त्या कायद्याच्या अंतर्गत लायसन्सच मागायचं नाही, ते दुसऱ्या कायद्यात मागतायत. म्हणून आता दुसऱ्या कायद्यात अमेंडमेंट करून लायसन्स घ्यायचं असेल तर याच कायद्यात घ्यावं लागेल, या कायद्यात घेता येणार नाही. अशा पद्धतीची अमेंडमेंट आपण आणतो. ही चोर पोलीसची लढाई जन्मभर चालली आहे, ते पळवाटा शोधणार आणि आपण पळवाटा बंद करणार. नमस्कार. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आज कायदे आणि त्यातील पळवाटावरून जोरदार चर्चा पाहायला मिळाली. भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात एका मुद्द्यावरून चांगलीच शाब्दिक चकमक उडाली. राज्याचे कायदे आणि त्यातील त्रुटीवरून मुनगंटीवारांनी विचारलेल्या प्रश्नाला देवेंद्र फडणवीसांनी थेट अंधेर नगरी चौपट राजा असा टोला लगावला आहे. शिवाय राज्यातील सोलर ऊर्जा आणि वीज धोरणावरील महत्त्वाची आकडेवारी सभागृहात मांडण्यात आली आहे. पाहुयात सभागृहात नेमकं काय घडलं या विशेष बातमीत. सभागृहात एका कायद्याच्या अंमलबजावणीवरून चर्चा सुरू असताना सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारला थेट प्रश्न विचारला. 2005 पासून प्रलंबित असलेल्या या विषयावर बोलताना ते म्हणाले की मंत्रालयातील जे अधिकारी कायदे बनवतात तेच नंतर त्यात पळवाटा शोधतात. मग आता कायदे बनवण्यासाठी अशाच पळवाटा शोधणाऱ्यांची एखादी समिती नेमणार का? इतकेच नाही तर सुप्रीम कोर्टात राज्य सरकार या कायद्याच्या अंतर्गत 5 वेळा पराभूत झाले आहे. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांना 1-1 कोटी रुपये मानधन देऊन त्यांच्याकडूनच कायदे बनवून घेणार का, जेणेकरून कोणी त्यात पळवाटा शोधणार नाही, असा उपहासात्मक सवाल त्यांनी उपस्थित केला. यावर विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केले की डिव्हिजन ऑफ पॉवरनुसार कायदे बनवण्याचा अधिकार हा केवळ विधिमंडळाचा आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुनगंटीवारांच्या पहिल्या सल्ल्याला थेट फेटाळून लावले. चोऱ्या वाढल्या म्हणून चोरांची समिती नेमण्याचा हा सल्ला अंधेर नगरी चौपट राजा याच राज्यात चालू शकतो, आपल्या राज्यात नाही, असा थेट टोला फडणवीसांनी लगावला. तसेच सरकारने केलेला मूळ कायदा सुप्रीम कोर्टात टिकला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. लोक दुसऱ्या कायद्याचा आधार देऊन लायसन्स न काढण्याच्या पळवाटा शोधत आहेत, परंतु सरकार आता कायद्यात आवश्यक सुधारणा अमेंडमेंट म्हणून या सर्व पळवाटा बंद करणार असल्याचे फडणवीसांनी ठणकावून सांगितले.